नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात दुपारी झाली. म्हणजे आज आहे दुर्गाष्टमी, म्हणजेच नवरात्रीचा 8वा दिवस. तर आज मम्मी आणि दीदी गावात गेले होते नैवेद्य घेऊन. म्हणजे आज मम्मीने त्यांनी फुलोराचा नैवेद्य केला होता, तर तो अर्पण करण्यासाठी मम्मीने ते गावात गेले होते. तर तुम्ही म्हणाल फुलोरा म्हणजे काय? तर आमच्याकडे फुलोरा कडकण्यांचा केला जातो. म्हणजे प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या याचा केला जातो. तर तुमच्याकडे कसं केला जातो तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मग आमच्याकडे एक गोड छोटीशी लक्ष्मी आली होती. म्हणजे आम्हाला खरं तर तिच्यात लक्ष्मीचंच रूप दिसत होतं. खूप निरागस, शांत आणि छान होती ती. आणि मग मम्मीने तिच्यासाठी खूप काही बनवलं होतं. पण तिने ते सगळं सोडून काय कोणास ठाऊक, पण तिने फक्त कडकणीचा प्रसाद खाल्ला आणि तो पण खूप आवडीने खाल्ला. म्हणजे मित्रांनो, आधी मी लहान होती तेव्हा पण मला आजूबाजूचे लोक काकून त्या मला घेऊन जायच्या कन्या म्हणून, कन्यापूजनासाठी. तर आधी मी छोटी होती, म्हणजे मला कळत नव्हतं की हे काय करताय. पण मग मला आत्ता कळायला लागलं. तर ही गोष्ट खूप छान आहे की ही एक स्त्री, मुलगी ह्याच्याविषयी एक आदर सन्मानाची गोष्ट आहे. स्त्री शक्तीचा आदर होतो ही कन्यापूजन केल्यामुळे. म्हणजे आमच्याकडे जास्त मुली नाही भेटल्या छोट्या, तर मम्मीनी या एकाच छोट्या मुलीची छानशी पूजा वगैरे केली. तिला खायला घातलं, तर तिने खूप आवडीने ती कडकणी खाल्ली. म्हणजे बाकी काहीच नाही खाल्लं ते मित्रांनो तिने. आणि म्हणजे ती जास्त बोलत पण नव्हती, पण आम्ही जे तिला विचारत होतो त्याची ती छान उत्तर पण देत होती. त्यानंतर मग मम्मीनी आमच्या घरातल्या घटाची देवीची पूजा केली, म्हणजे ओटीभरण केलं. तर मम्मीनी ही पूजा वगैरे करत असताना अचानक तिथून एक फूल पडलं. म्हणजे काय कोणास ठाऊक, ती देवीचा संकेत असू शकतो. म्हणजे तिला आमच्या 9 दिवसाची पूजा आवडलेली असेल. म्हणजे तुम्ही म्हणाल हे बघा ही काही पण बोलते, पण खरंच आहे, काही लोकांची श्रद्धा असते. तिला म्हणजे खरंच त्या देवीला आमची 9 दिवसाची पूजा आवडलेली असेल, म्हणूनही असू शकतं. पण त्यानंतर मग मम्मीनी छान पण आमच्या घरात जी छोटी लक्ष्मी आली होती तिची जशी छानशी ओटी भरली, तशीच मग आमच्या घरातल्या देवीची सुद्धा ओटी भरली. त्यानंतर जो आम्ही कडकण्यांचा प्रसाद केला होता तो घरातल्या पण देवीला ठेवला. त्यानंतर मग आरती केली. म्हणजे आम्ही 4 आरत्या करतो, पहिले गणपतीची, मग दुर्गे मातेची, त्यानंतर शंकराची आणि मग नवरात्रीची. म्हणजे त्या दिवशी मम्मीन ते दीदीन ते कोणीच घरी नव्हतं, फक्त मी आणि आजी आणि पप्पा घरी होतो. तर त्या नव्हत्या म्हणून ह्या 4ही पण आरत्या मी एकटीने केल्या. म्हणजे मला खूप प्राऊड फील झालं की मला त्या आरत्या करता आल्या. म्हणजे खरं तर हे देवीनीच माझ्याकडनं करून घेतलेलं असावं. उदयोस्तु श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की